येस मित्रांनो, हे पूर्ण मानचित्र आहे देवगडच्या किल्ल्याचं. आणि इथे बघा, इथे जे जे दिसत आहे मला, मस्जिद, बुर्जी, हम्माम, खजाना, बादशाह महल, मुख्यद्वार, मोठी टाका, कचेरी, नक्कामखाना, हातीखाना. तरी बघूया आपण एक एक करून. नमस्कार मित्रांनो, मी पंकज चौधरी पुन्हा आपलं स्वागत करत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज मी अशा ठिकाणी आलो आहे जिथे माझी खूप दिवसाची इच्छा होती. ते ठिकाण म्हणजे देवगडचा किल्ला. हा किल्ला छिंदवाडा जिल्ह्यामध्ये येतो आणि माझ्या घरापासून जवळपास 60 किलोमीटर दूर आहे. आम्हाला यायला जवळपास 1.5 तास लागला इथे. आणि या किल्ल्याची विशेषता असं आहे की हा किल्ला गोंड राजांनी बांधलेल्या किल्ल्यापैकी एक आहे. म्हणजे भारतात असे खूप कमी किल्ले जे गोंड राजांनी बांधले आहे, पण त्याच्यापैकी असा हा एक किल्ला आहे. आणि जाटबा राजांनी हा बांधला असं मानले जाते. नागपूरमध्ये जे लोक राहतात तर त्यांना मी सांगू इच्छितो की नागपूरची जी स्थापना केली होती ते आज गोंड राजाच्या वंशजांनी केली होती. पुढील माहिती आपण हळूहळू बघूया. पण तर मित्रांनो, हे ट्रॅकिंग आहे. आपण आता जात आहे किल्ल्याकडे. हे मला वाटतं 1 ते 1.5 मीटरचं ट्रॅकिंग असावं. आपल्यासोबत आहे नवनीत भाऊ आणि सुशील भाऊ. किल्ला नाही, ऊनच नको याच्या बाबा. चला असं भाऊ, आम्ही अर्ध्यापर्यंतच पोहोचलो आहे. माहीत नाही आता कसं पोहोचू वरतीपर्यंत. चला. कुछ आपके गाँव किले के बारे में कुछ बता पाए तो? किले के बारे में तो अपन को पता नहीं उतना खास। हाँ, अपन घूमते हैं, वो क्या बोलते हैं, अपन बहुत घूमते हैं, लेकिन ये किले के बारे में पता नहीं। लेकिन नहीं, वो ठीक है, वो पता नहीं। लेकिन मेरे को एक इम्पोर्टेंट चीज बताओ, क्या? खजाना किधर है? अरे भैया सही बोले आप। देखो ये जहाँ एक खजाने से निकाली के चाहिए आपने। ये हमने लिए है जो। तो ये भाव लोग है देवगढ़ के, आप मतलब इधर ही रहते हो? हाँ इधर ही अपना और रोजगार क्या क्या साधन है आपके? काम पे जाते हैं। काम पे मतलब किस तरह का काम होता है यहाँ पे? मान लो यार, वही क्या बोलते हैं, सब्जी भाजी का काम। सब्जी भाजी, अपना खेती बाड़ी भी। ये कितना दूर है अभी? आगे भी किला नहीं, और है? कुछ नहीं, ये आप थोड़ा सा ही है, थोड़ा सा चढ़ के बस है। आपको फिर अपना किला अपना ऊपर ही है और तो खजाना मिलेगा क्या हमको? क्या मिलेगा। खोजेंगे है ना? हाँ खोदो। खोदना पड़ेगा। खोदेंगे तो चल, आपने कुछ तो अब खोदने का तो तब लाया पुराना है। है। हाँ, खोदेंगे तो मिलेगा फिर वो तो, हाँ, और क्या सबको मिलेगा। आपने लेकिन एक गलती करती भैया, क्या? ये दोपहर में आ गए. हाँ नहीं कोई बात ना, जब बारिश में आना मस्त अच्छा जगह है। बढ़िया रौनक रहेगा। खूप साऱ्या उठबसा करून आता पोहोचलाय शेवटी देवगडच्या किल्ल्यामध्ये. सुंदर परिसर आहे. आणि इथे एक आख्यायिका लिहिलेली आहे हिंदीमध्ये, किंवदंती. आख्यायिका अशी आहे की इथे आधी पण देवगड नावाचं गाव होतं. तर तिथे 2 भाऊ होते, घनसूर आणि रणसूर नावाचे. ते म्हणजे गवळी होते, दुधाचं काम करायचे. तर त्यांचं इथे काम होतं. तर त्यांनी एक तिथे दरवाजा बनवला होता. तर एक दिवस काय झालं की तो दरवाजा जाटबा नावाच्या एका व्यक्तीने उचलून दुसरीकडे ठेवला. असं म्हणण्यात येते का तो दरवाजा इतका मोठा होता की 20 माणसांना उचलणंही कठीण होतं, पण तो जाटबा त्या व्यक्तीने एकीकडून दुसरीकडे ठेवला. त्याच्यामुळे घनसूर रणसूरला असं वाटलं की आता आपण जाटबा यांना मारलं पाहिजे. तर त्यांनी तशी योजना बनवली. पण जाटबा यांच्या स्वप्नात देवी आली. तिने त्यांना सांगितलं की हे तुमच्या विरुद्ध असं षडयंत्र करत आहे, तर तुम्ही एक लाकडीची तलवार बनवून त्यांना मारा. तर त्यांनी मारलं. त्याच्यानंतर जाटबा हे इथले राजा बनले. तर ही बघा, ही आख्यायिका आहे. आख्यायिका म्हणजे लोककथा तुम्ही म्हणू शकता. तर तिथून या देवगडचा इतिहास सुरू होतो. चला, खूप सारं एक्सप्लोअर करण्यालायक आहे. इथून पण मी तुम्हाला काही दाखवतो. सुरुवातीला जे दिसते ते बोर्ड लागले आहे आर्किओलॉजिकल सर्वेचे. आणि हे बघू शकता, ही एक इमारत आहे महलसारखी. आणि अशी इमारत मी चंद्रपूरला पाहिलेली आहे. आणि खाली जे लिहिलं होतं की इथल्या ज्या इमारती आहेत त्या मुस्लिम शैलीने प्रभावित आहे. कारण कसं आहे की इथले जे गोंड राजे होते त्यांनी नंतर मुघलांसोबत संबंध बनवून मुस्लिम धर्म स्वीकार केला होता. त्यामुळे इथल्या इमारतीवर जे मुस्लिम
स्थापत्यकला आहे त्याचा खूप सारा प्रभाव आहे, प्लस गोंड स्थापत्यकला आहे त्याचाही प्रभाव असणारच आहे. चला पुढे जाऊ बघूया. हे अतिशय विहंगम दृश्य आहे, सगळ्या सातपुड्याच्या पहाडी आहे. आपण बघूया. किल्ल्यावर आल्यावर हा पहिल्या एक स्थानापैकी एक आहे, हा आहे मोठी टाका. आणि याच्याबद्दल असं म्हटलं जाते का इथं नेहमी पाणी असते आणि तुम्ही बघू शकता इथे पाणी तर आहे. येस मित्रांनो, हे पूर्ण मानचित्र आहे देवगडच्या किल्ल्याचं. आणि इथे बघा, इथे जे जे दिसत आहे मला मस्जिद, बुर्जी, हम्माम, खजाना, बादशाह महल, मुख्यद्वार, मोठी टाका, कचेरी, नक्कामखाना, हातीखाना. तरी बघूया आपण एक एक करून. याच्यापैकी आपण मोठी टाका तर बघितला आहे आणि बाकी ठिकाणी बघूया. हे आपण आता बादल महल. बादल महल म्हणजे इथे राजा आणि त्यांचा परिवार निवास करत होता. तुम्ही बघू शकता खूप सारे कमरे आहे इथं, म्हणजे निशाण आहे कमऱ्यांचे. जसं इथलं छत वगैरे लाकडाचं असायचं त्या काळी. हे कमरा तुम्ही बघू शकता. खूप सारे कमरे आहे इथे. आणि हे बघा, हे 2 ते 3 फ्लोअरची हे बिल्डिंग दिसत आहे. पुढचा भाग तुटलेला आहे, पण तुम्ही ते वरतीपर्यंत बघू शकता किती मोठं हे असलं पाहिजे त्या काळी. आणि इकडे एक बावडी पण आहे, बावडी बघूया आपण. हो, ही सुकलेली आहे. इथे मित्रांनो आहे आपला बादल महल, जिथे राजा निवास करत होता. इकडे मस्जिद आहे आणि इकडे मंदिर. वरती जाऊन बघूया आपण. पण आहे आता मी आलो एका बुर्जावर, जिथून विहंगम असं दृश्य दिसते. आणि किल्ल्याचं पूर्ण तुम्ही बघू शकता. हा किल्ला बादल महल, हे देवीचं मंदिर आहे. आणि इकडे ही मस्जिद आहे देवगड किल्ल्यावर. हां, कारण तर हे हम्माम आहे, तिथे मनोरंजनासाठी बनवलं होतं राजा राणीच्या वगैरे. स्तंभ आहे, 2 आहे, इथं 2 होते, इथं 2 आहे. ॲब्सोल्युटली. इथे बघू शकता मित्रांनो, नक्षीकारी आणि खूप छान असे तुम्हाला कलाकारी, खिडक्या, दरवाजे दिसू शकते. कमानी ते बघू शकता, खूप सुंदर असं नक्षीकाम आहे दरवाजावर. इकडे हे खिडक्या, इकडे पण असं खूप सुंदर असं नक्षीकाम. क्या बात आहे, खूप सुंदर. मित्रांनो, ही आहे राजाची बैठक. आणि याला जे विशेष व्यक्तीसाठी असतात नॉर्मली त्याला दिवाने खास म्हणतात, आणि जे साधारण प्रजेसाठी असतात त्याला म्हणतात दिवाने आम. तर हे दिवाने खास आहे. आणि या ठिकाणची विशेषता ही आहे की हे जे महल आहे राजाचं त्याला लागून आहे. मित्रांनो, आज आम्ही अशा ठिकाणी आलो आहे या किल्ल्यातला ज्याचा आम्ही शोधात होतो. आणि त्या ठिकाणाचं नाव आहे खजाना. खजाना म्हणजे इथे जो कर एकत्रित केला जात होता राजातर्फे, तो इथे ठेवला जात होता. आपण बघूया आपल्याला काही भेटते का तर. पण इथे लिहिलं आहे की त्या काळी तांब्याच्या मुद्रा प्रचलित होता. ठीक आहे, सोन्याच्या राहिल्या असतात तर ठीक आहे, पण जेव्हा तांब्याच्या भेटन का तेच पाहून घेऊ. या इकडे थोडंसं भेटते का तर. हो, काही नाही, एखादा दगड पडायच्या पहिले आपण बाहेर निघून जाऊ. मित्रांनो, हा जो गेट आहे या गेटमधून आपण आता बाहेर पडलो आहे. आणि आतमध्ये जर तुम्ही बघाल तर जी ती इमारत दिसत आहे छोटीशी, ती खजाना आहे. त्याच्या साईडला बावडी, त्याच्या मागे राजाचं हमाम, त्याच्यानंतर त्याचं बादल महल जिथे राजा राहायचा. इथे कचेरी पण आहे राजाची, राजा की बैठक, दिवाने खास, त्याच्या मागे मस्जिद आहे. तर हा सगळा भाग हा राजाचा होता. आम्ही उलट दिशेनं आलो. इकडून आपण गेलो तर तुम्ही सगळं बघू शकता. आता इकडे आपण बघूया, खूप सुंदर अशी इमारत आहे जी. मित्रांनो, ही कचेरी आहे. कचेरी म्हणजे तुम्ही बघू शकता, याला आपण दिवाने आम म्हणू शकतो, जिथे राजा जो आहे तो लोकांना भेटत असायचा. मित्रांनो, हा नक्कारखाना आहे देवगडच्या किल्ल्याचा. आणि सुंदर अशी इमारत आहे जी आता बी तिची सुंदरता खूप टिकून आहे. तुम्ही बघू शकता विस्तीर्ण आभाळ, त्याच्या साईडला सागवानाची झाडं आणि त्याच्यामध्ये उभी असलेली इमारत.
खूप सुंदर आणि अतिशय नयनरम्य, फोटोजेनिक, खूपच सुंदर. ठीक आहे. तर मित्रांनो, आपण पूर्ण एक्सप्लोर केलेला आहे देवगडच्या किल्ल्याला आणि अतिशय चांगल्या प्रकारे व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे प्रत्येक ठिकाणाची माहिती. आणि शेवटल्या ठिकाणी आपण आलेलो आहे तो आहे हातीखाना. हातीखाना म्हणजे असं ठिकाण आहे जिथे हत्ती ठेवले जात होते आणि हा बेसिकली हातीखान्याचे गेट आहे आणि याच्या आतमध्ये भरपूर जागा आहे आणि तिथे हत्ती ठेवल्या जात होते. हा देवगडच्या किल्ल्याची स्थापना जवळपास 1600 मध्ये झाली होती, जी जाडपा यांनी केली होती. त्याच्यानंतर अनेक शासक होऊन गेले. तर सगळ्यात शेवटचे जे शासक होते बख्त बुलंदशाह, ते इथून नागपूरला स्थानांतरित झाले आणि त्यांनी मग नागपूरची स्थापना केली 1706 मला वाटते, जर मी चुकत नसेल तर 1706 मध्ये इथूनच राजांनी जाऊन नागपूरची स्थापना केलेली आहे आपल्या. आणि हे ठिकाण जे आहे ते गुगल मॅपवर अवेलेबल आहे. मला वाटते नागपूरपासून जवळपास 120 किलोमीटर असेल. तुम्ही येऊ शकता. इथे छोटंसं गाव आहे खाली देवगड नावाचं, तिथपर्यंत गाडी येते, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण तुम्हाला गावापासून जवळपास 1.5 ते 2 किलोमीटर चढाई चढावं लागेल. तर कृपया येताना लहान मुलांना, वृद्ध व्यक्तींना घेऊन येऊ नका, कारण चढाई थोडी कठीण आहे. खूप कठीण नाही आहे, पण नॉर्मली खूप जे वृद्ध छोटे मुलं आहे त्यांच्यासाठी नाही आहे. आतमध्ये काही प्रॉब्लेम नाही, तुम्हाला गुगल मॅप अवेलेबल आहे. तर खूप मेहनत केली आम्ही, मेहनत करत असतो. फक्त तुमची एक कमेंट पाहिजे, कृपया कमेंट करा. सोबत आमचे भाऊ आहे नवनीत भाऊ, त्यांच्यामुळे आज येणं शक्य झालं. आमचा खूप दिवसाचा प्लॅन होता की आपण कुठेतरी सोबत जाऊया, पण आज झाला. तर नवनीत भाऊसोबत आपण बोलून घेऊ व्हिडिओ एंड करायच्या आधी. नवनीत भाऊ, तुमच्या व्हिडिओचं यूट्यूब व्हिडिओचं काय चॅनलचं नाव काय आहे? नवनीत कापसे. नवनीत कापसे. आणि नवनीत कापसे हे माझे मित्र आहे आणि सिनियर होते माझ्यासोबत BSc मध्ये. आणि नवनीत भाऊ म्हणजे मी ज्यांना ओळखतो, ज्यांना ट्रॅव्हलची आवड आहे, भयंकर ट्रॅव्हल केला आहे भाऊनी अक्रॉस इंडिया. तर एक कितवा किल्ला होता भाऊ तुम्ही भेट दिलेला? 100 जवळपास 100. कारण भाऊनी म्हणजे जवळचे असो, लोकल असो, रिजनल असो, कुठलंच ठिकाण सोडलेलं नाही. आता भाऊ इंटरनॅशनल ट्रॅव्हलला जातील तेव्हाही आम्हाला सोबत घेऊन जातील अशी अपेक्षा करतो. भाऊची चॅनल आहे, त्यालाही सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि असे व्हिडिओ येत राहील. तेच आहे आपल्या व्हिडिओचं किंवा सगळ्याचं हेच आहे की जे जवळचे ठिकाणे आधी फिरा. आपण काय असते खूप दूर दूर जातो, सगळं बघतो, पण खूप वेळा जवळचे चांगले चांगले ठिकाणं विसरून जातो. आणि मेन म्हणजे निसर्ग. इथं जे आहे खूप सारे प्राचीन स्थळं आहे, त्याच्या कहाण्या, किस्से आहे, काही सांगितले आम्ही व्हिडिओमध्ये. पण विषय तोच आहे की निसर्गाशी जुळून राहा कुठेतरी, स्वतःची काळजी घ्या, निसर्गाची काळजी घ्या आणि अशाच प्रकारे आमचे व्हिडिओ पाहत राहा. धन्यवाद.